शेतकरी बांधवांनो, आपल्या हरभऱ्याचं पीक 25 ते 35 दिवसाचं झालंय, पण फुटवा कमी आहे. पिकामध्ये मर रोग दिसतोय आणि अळीचा पण प्रादुर्भाव झाला आहे. तर आजची ही फवारणी खूप महत्त्वाची आहे, कारण याच टप्प्यामध्ये हरभऱ्याचा पाया मजबूत झाला तर पुढे फुलोरा वाढतो आणि गाठी आपोआप वाढत असतात. पण इथे जर चूक झाली तर उत्पादन थेट कमी होत असतं. म्हणून आज आपण आपल्या हरभऱ्यावर एक फवारणी करतोय. आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो फवारणी करून 4 ते 5 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि मला या फवारणीचे खूप चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण फवारणीमध्ये काय घेतलं होतं आणि त्याचे आपल्या हरभरा पिकावर काय फायदे होणार आहेत ते जाणून घेऊया. फवारणीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतोय NPK 13-40-13. तर यामुळे फुटवा वाढीस चालना मिळणार आहे. मुळे मजबूत आणि खोलवर वाढतात. फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय बायोविटा हे टॉनिक. तर यामुळे मुळ्यांची कार्यक्षमता वाढते, अन्नद्रव्य शोषण जास्त होतं, पिकांचा ताण कमी होतो. फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय 6BA. तर 6BA म्हणजेच 6 बेन्झिल ॲडेनाईन. तर हे एक सायटोकायनिन वर्गातील संजीवक आहे. तर यामुळे पिकामध्ये फुटवा व कांड्या वाढतात, झाड दाट बनतं आणि फुलोरा धरण्याची क्षमता वाढते. फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय रोको हे बुरशीनाशक. तर यामुळे मूळकूज व पानावरील रोग नियंत्रणात येतात, करपा मर रोगाचा धोका कमी होतो आणि आपलं हरभरा पीक हे निरोगी राहतं. फवारणीच्या शेवटी आपण घेतोय इमामेक्टिन बेन्झोएट हे घटक असलेलं कीटकनाशक. तर यामुळे पान खाणारी अळी आटोक्यात येते, शेंगा पोखरणाऱ्या किडींवर कंट्रोल मिळतो आणि आपल्या पानांची झीज थांबते. हा आपला संपूर्ण फवारणीचा डोस आहे. तर यामुळे फुटवा वाढतो, रोग थांबतो आणि किडींवर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळतं. असे जबरदस्त फायदे आपल्याला मिळतात. शेतकरी बांधवांनो, आता फवारणी करून 4-5 दिवसानंतर आपल्या हरभरा पिकाला चांगला फुटवा निघालेला आहे आणि फुलंही निघायला सुरुवात झालेली आहे. अशीच प्रामाणिक आणि प्रॅक्टिकल शेती उपयोगी माहितीसाठी आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.